त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी स्वतः येऊन मग दुकानं बंद केली होती, तुमचे प्रतिष्ठानं बंद केली होती, तोडफोड केली होती. परंतु हा जो मोर्चा आहे हे ते बंद आहे. हे तुमच्या मुलाबाळांसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये जो घोळ होत आहे, जो भ्रष्टाचार होत आहे, 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे, तुम्ही हे दुकान चालू ठेवून तुम्हाला ते मान्य आहे असं या ठिकाणी वाटतं. तुम्हाला काही जनाची नाही तर मनाची लाज बाळगू द्या आणि या बंद मध्ये आपण सहभागी व्हा. आपले प्रतिष्ठान बंद करा अशी आम्ही आज तुम्हाला नम्र विनंती करत आहोत. आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही, परंतु आम्ही तुम्हाला नम्र विनंती करत आहोत. लेकरांच्या भविष्यासाठी, या देशातील जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, या देशामध्ये आपल्यासाठी सोनम सर आणि अभिजित तिपके हे 20 दिवसापासून आंदोलन करतात जंतर मंतरवर. त्यांचा एकच उद्देश आहे की या देशामधली जे शिक्षण प्रणाली आहे, नीटचे पेपर जे फुटलेले आहेत, पेपर फुटले नाही पाहिजे. विद्यार्थ्यांचं भविष्य हे खराब नाही झालं पाहिजे आणि पेपरमध्ये जो घोळ होत आहे त्यावर सरकारनं वचक ठेवला पाहिजे. सरकारनं ते सर्व ताब्यात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही सर्व दुकानदारांनी यात सहभागी झालं पाहिजे. तुम्हाला जर थोडीशी जरी जनाची असेल तर तुम्ही आपले प्रतिष्ठान बंद ठेवा अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. आज बंद करायला पाहिजे होता. तुमची बुद्धी कुठे गेलेली आहे? हे दुकानदार बंद ठेवत असतील, मग आम्ही अतिरेक केला, आम्ही दुकाने बंद केले, आम्ही शटर जर ओढले तर तुम्ही म्हणताल की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमचे दुकानं फोडले, आमच्यावर अन्याय केला. परंतु तुम्ही आज विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे, विद्यार्थी जो रस्त्यावर उतरलेला आहे, हे आंदोलन जे आहे हे कोणत्या पक्षाचं नसून हे विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत. हे आम्ही जे रस्त्यावर आलेलो आहोत, सोनम वांगचूक हे जे रस्त्यावर आलेले आहेत, अभिजित तिपके ते रस्त्यावर उतरलेले आहेत, आम्ही त्यांच्या समर्थनार्थ, कारण ते कोण्या पक्षाचे आहेत आम्ही हा विचार करत नाही. जो आंदोलन करतो तो कोण्या पक्षाचा हा विचार केला नाही पाहिजे. परंतु एक चांगला संदेश घेऊन जो जात आहे, तो एक चांगला विषय घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे. आणि हा प्रश्न काहून आहे मित्र? या मोर्चामध्ये विद्यार्थी जे भाईभाऊ उभे आहेत त्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, हा प्रश्न तुमचा आहे. बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. बीजेपी सरकार मुर्दाबाद. पोलीस प्रशासनाला एकच सांगू इच्छितो, तर आम्हाला डेप्युटेशन शिकवताना, संविधान शिकवताना आम्हाला असं शिकवले जाते की आमचे म्हणजे जे फंडामेंटल राईट आहे त्याचं व्हायोलेशन झालं नाही पाहिजे. त्यासाठी आर्टिकल 32 मध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकतो या कलमेच्या भरोशावर. तर आमचं बीजेपी सरकार, RSS, नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र